परळीच्या सिरपेच्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. ते म्हणजे या ठिकाणी परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड हे जे गाव आहे, या ठिकाणचे भूमिपुत्र हर्षवर्धन अशोकराव तिडके यांनी या ठिकाणी UPSC या ठिकाणी क्रॅक केलेले आहे. त्यांचा या ठिकाणी देशामध्ये 355वा त्यांनी रँक मिळवत या ठिकाणी अगदी घवघवीत यश मिळवलेलं आहे. आपल्यासोबत ते स्वतः हर्षवर्धन तिडके आहेत. तर या ठिकाणी आपण जे हे यश मिळवलेलं आहे, काय सांगायचं आहे? आपण देशामध्ये 355वा रँक मिळवलेला आहे. साधारणपणे या यशानंतर अत्योच्च आनंद होतो आहे मला. आणि माझे आईवडील जे आहेत त्यांचंही स्वप्न होतं की मी UPSC करावी आणि IAS अधिकारी बनावा. तर ते स्वप्न माझ्याकडनं पूर्ण झालं याची खरंच खूप असा आनंद होतो आहे. आणि समस्त गावकरी म्हणा किंवा बरेचसे मित्रमंडळी वगैरे म्हणा, त्यांचा आशीर्वाद लाभला आणि माझ्या प्रयत्नांना त्यांची थोडी जोड भेटली. त्यामुळे हे यश नसून ही एक संधी आहे जनतेसाठी, देशासाठी काम करण्याची, ती मला लाभली. त्यासाठी मी खूप जास्त धन्यवाद मानतो सर्वांचे. आपण ज्यावेळेस UPSCची तयारी करायची सुरुवात केली, तर हे डोक्यामध्ये कोणी बसवलं? आईवडिलांनी बसवलं का कसं? नेमकं UPSCचं स्वप्न कसं पाहिलं आपण? मला 11वी-12वीलाच वडील म्हणायचे की UPSCकडे पहा वगैरे. मी कॉलेजला IIT मुंबईला होतो. मी तिथे बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलं की काय करता येईल आपल्याला करिअरसोबत. तर प्रायव्हेट सेक्टर साहजिकरित्या बऱ्यापैकी एक ऑप्शन होतं. पण थोडंफार एक्सप्लोअर केल्यानंतर, थोडंफार पाहिल्यानंतर कळालं की मला तेवढीशी आवड नाही आहे. मी जसं डिग्री वगैरे सोडून आलो, मी म्हणजे आईवडिलांच्या याच्या मार्गदर्शनाखाली ठरवलं की मला तर UPSCच करायची आहे. आणि कसं असतं की एखादी गोष्ट ठरवल्यानंतर त्याच्यात काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला आवडतात, काही सब्जेक्ट्स असे असतात जे आवडत नाही. तर एक गोष्ट ठरवायची असते आणि ती तुम्ही निश्चित केलेल्या अटेम्प्ट्सपर्यंत ती तंतोतंत फॉलो करायची असते. कधी असं होतं की या ठिकाणी आईवडिलांना वाटतं आपल्या मुलांनी MPSC करावी, UPSC करावी, पण मुलांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी असतं. तुमच्या बाबतीत काय घडलं असं? माझ्या याच्यात कसं होतं की मी एक ठराविक अटेम्प्ट्स स्वतःसाठी ठेवले होते की किंबहुना 4था किंवा 5व्या अटेम्प्टपर्यंत जर झालं नाही तर मी दुसऱ्या काहीतरी ऑपॉर्च्युनिटी पाहिल. आणि माझं तर म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे तेवढं कल नसल्यामुळे, आणि जे IIT-वाले मुलं असतात ते एक तर कोअरमध्ये जॉब करतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात किंवा रिसर्च वगैरेला जातात. तिन्ही गोष्टींमध्ये कल वगैरे नसल्यामुळे आणि थोडं समाजसेवाची ओढ, थोडं इम्पॅक्ट वगैरे, रिअल लाईफ इम्पॅक्ट, प्रॉब्लेम सॉल्विंगचा, त्याच्यामुळे मी UPSC निवडलं. हे माझं स्टोरी होतं. जर पाहिलं तर UPSCचा सिलेबस हा खूप हॉस्ट सिलेबस असतो आणि तो तुम्ही या ठिकाणी अगदी 2ऱ्या ते 3ऱ्या ह्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. तर कसा एकूण हा प्रवास होता? कारण सहजासहजी यश मिळवणं एवढं सोपं नाही. ते तुम्ही अगदी आता बऱ्याच भाषणामधून पाहायला मिळालं किंवा प्रस्तावनेमध्ये पाहायला मिळालं की तुम्ही कुठली गोष्ट सहज केलेली आहे. तर कसं नेमकं काय अभ्यासाचं स्वरूप काय आहे आणि कसं या ठिकाणी आपण हार्डवर्क करून हे यश मिळवलेलं आहे? बघा, आता कसं असतं की एक असतो संघर्ष आणि दुसरी असते मेहनत. तर संघर्ष मला नाही करावा लागला कारण माझे आईवडील म्हणजे मला पुरवायचे. तर ते प्रॉब्लेम नाही आला. बाकीच्या बऱ्याचशा जणांना संघर्ष करावा लागतो मेहनतीसोबत, आणि माझी फक्त मेहनत होती. आणि राहिला विषय सिलेबसच्या वाचण्याचा, तर माझ्या एका मित्राने मागच्या वर्षी काढली होती, IPS बनला होता. तर त्यामुळे मला एक आयडिया येऊन गेली होती की किती अभ्यास करावा लागतो. आणि कसं असतं अशा एक्झाम्समध्ये की डिमांड साईड आणि सप्लाय साईड दोन्ही ॲड्रेस करावं लागतं. तर सप्लाय साईडमध्ये तुम्ही काय वाचताय, कुठनं वाचताय, आणि डिमांड साईडमध्ये ते काय विचारताय, हे याचा जेव्हा मॅच होतो तेव्हा मग तुम्हालाच कळायला लागतं की तुम्ही म्हणजे मॉक्समध्ये चांगले मार्क्स येत आहे किंवा बऱ्यापैकी चांगले उत्तरं लिहिताय तुम्ही. तर हे थोडं बॅलन्स आउट करावं लागतं. मी डिटेलमध्ये सांगू नाही शकणार कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, पण येस, दॅट इज इट. आज जर पाहिलं तर आपण जे हे यश मिळवले हे खरोखरच एक गावची मान, तालुक्याची मान नव्हे तर एक जिल्ह्याची मान आपण या ठिकाणी उंचावलेली आहे. तर या यशाचे खरे मानकरी कोण आहेत? या यशाचे, या संधीचे खरे मानकरी मी आईवडील यांना मानतो, आणि माझी बहीण, माझे भाऊ आणि समस्त मित्रपरिवार, बऱ्याचशा जणांनी, मित्रांनी माझी खूप जास्त मदत केलेली आहे. तर
एक परिपूर्ण माणूस एकटा प्राणी नसतो, सामाजिक प्राणी असतो. त्याला म्हणजे प्रत्येकजण थोडं बहुत मदत करतच असतं. मला असे खूप सहकारी लाभले, त्याच्यामुळे हे यश वगैरे भेटलं. पण सर्वप्रथम तर माझे आईवडील. या ठिकाणी अनेक मुलं तयारी करत असतात, एम पी एस सी असेल, UPSC असेल, पण त्यांना लवकरात लवकर यश मिळत नाही. काही जणांचं अगदी वय संपून जातं पण त्यांना यश मिळत नाही. तर आपण या ठिकाणी आपल्याकडे नेमकं कोणतं गमक आहे किंवा हे जे यशाचा जो फॉर्म्युला आहे हा आपण कोणता फॉर्म्युला वापरला की लवकरात लवकर आपण हे यश संपादन केलेलं आहे? आता फॉर्म्युला वगैरे तसं नाही आहे. म्हणजे बघा, माझं जे म्हणजे मेथोडॉलॉजी होतं ते बऱ्यापैकी जणांना नाही जमणार, कारण आता थोडं तर फरक आहे की मी IIT वगैरेवरनं हे केलेलं आहे. तर सपोज CSAT वगैरे असलं, म्हणजे जिथे ॲप्टिट्यूड वगैरे येतं, तिथे मला साहजिकरित्या थोडं प्लस पॉईंट भेटतो, किंवा थोडं इंग्लिश मिडियममध्ये माझं शिक्षण असल्यामुळे थोडं तिथे प्लस पॉईंट भेटतो. पण माझ्या हिशोबाने करेक्ट जे पुस्तकं वगैरे असतं, करेक्ट जे स्ट्रॅटेजी असतं आणि मेहनत, याच्या पुढे दुसरं काहीच फॉर्म्युला नाही आहे त्याचं. पर्सिस्टन्स आणि म्हणजे कॉन्स्टंटली अभ्यास करत राहणे त्याच गोष्टीशी. मी एक दीड वर्ष मी कोणाच्याच कॉन्टॅक्ट वगैरेमध्ये नव्हतो बघायचे, आणि आत्ता कुठे वापस सोशल मीडिया वगैरेवर आलो आहे मी. जे UPSC किंवा MPSC करणारी जी मुलं आहेत तर त्यांना काय मोलाचा सल्ला राहील? एक सर्टन नंबर ऑफ म्हणजे एक ठराविक अटेम्प्ट तुम्ही राहू द्या स्वतःसाठी की मी एवढे करेल, कारण हेही मुलाचे वर्ष असतं. तर मी तुम्हाला सांगून देईल की हेच करत राहा, आणि एखाद्याचं नाही झालं तर मला ते माझ्यावर नुकसान नको आहे. आणि कसं आहे की मी परवापर्यंत एक ॲस्पिरंट होतो. आज ते मार्क्स आल्यामुळे मी काहीही बोललो तर म्हणजे आंधळ्या प्रवृत्तीने फॉलो करतील लोक. एक ठराविक नंबर ऑफ अटेम्प्ट्स ठेवा, तिथे तुम्ही स्वतःचे 100% द्या, आणि त्या अटेम्प्ट्समध्ये अलीकडे थोडं अपयशही आलं तर खच्चीकरण न होता वापस तुमच्या स्ट्रॅटेजीवर काम करा, आणि भेटूनच जातं. म्हणजे जर तुम्ही 100% करताय एखाद्या गोष्टी, 100% डिवोशन दिलं पाहिजे. म्हणजे माझ्या जेवढा अनुभव आला आहे, तर मी दिल्ली वगैरेमध्येही राहिलेलो आहे इंटरव्ह्यू प्रेपसाठी, तर डिस्ट्रॅक्शन्स एवढे असतात की 100% म्हणजे जे आपण 9वी 10वीत अभ्यास करायचो त्या लेवलचा अभ्यास होत नाही मुलांचा या वयात असल्यामुळे. कधी कधी अभ्यास करत असताना बाकीच्या गोष्टीने तुम्हाला खुणवलं नाही का? कारण चांगल्या गोष्टी या ठिकाणी कमी डोक्यात बसतात, पण ज्या वाईट गोष्टी असतात त्या जास्त आपल्याला खुणवलेल्या असतात. त्यांनी तुम्हाला असं डिस्टर्ब केलं नाही का त्या गोष्टींनी? बघा, आता माझं म्हणजे हे म्हणत होतं की मी 20 तास अभ्यास करायचो, तसं काही नाही आहे. कसं होतं की ह्या ज्या वाईट गोष्टी वगैरे होत्या, मी सोशल मीडिया वगैरेवर बंद होतो. फक्त टेलिग्राम असायचं, कारण त्याच्यावर ते नोट्स वगैरे यायचे क्लासेस वगैरेचे, म्हणजे जे फ्रीमध्ये भेटतात ते. आणि मी ठरवलं होतं की 1-1.5 वर्ष पूर्ण सोशल मीडिया वगैरे बंद करेल, आणि जे होईल ते पाहू त्यानंतर, की 100% देऊ. आणि एंटरटेनमेंटसाठी सर मी फेब्रुवारीच्या अगोदर जिम वगैरे करायचो, आणि मला फुटबॉलचाही नाद होता, तर मी फुटबॉलचे मॅचेस पाहायचो. तर हे मोर ऑर लेस सर एवढं हे असल्यामुळे तेवढं काही याचाही प्रॉब्लेम नाही झाला की असं बोर होऊन गेलो. की एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कुठलेही क्लासेस वगैरे लावले नाहीत, सेल्फ स्टडीवर जास्त आपला भर आपण ठेवलेला आहे. तर सेल्फ स्टडीचं नेमकं काय फॉर्म्युला आहे? कारण जे मुलं क्लासेस करूनही यशस्वी होत नाहीत ते तुम्ही या ठिकाणी विदाऊट क्लासेस आणि सेल्फ स्टडी करून देखील यशस्वी झालेला. बघा, मी एका फाउंडेशन कोर्समध्ये एनरोल्ड होतो, पण मी मॅक्सिमम 1 आठवडा ते फॉलो केलं. मला कळून गेलं की ते फॉलो केलं तर माझा एक तर सिलेबस मोस्टली टाईमवर नाही संपणार, आणि ते काउंटर प्रोडक्टिव्हच आहे माझ्यासाठी. आणि क्लासेस कसं सर की एक स्टँडर्ड बुक सेट असतो की प्रत्येकजण तोच फॉलो करत असतो, आणि त्याच्यावर जे असतं ते व्हॅल्यू ॲडिशन असतं. तर क्लासेस फक्त तुम्हाला स्ट्रक्चर देता की या टाईममध्ये हे केलं पाहिजे. जर ते स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतःच बनवताय आणि तंतोतंत फॉलो करताय, तर मला नाही वाटत क्लासेसची गरज आहे. पण मी आवर्जून सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज महत्त्वाची असते. प्रिलिम्ससाठी एखाद्या वेळेस नसेलही, बट मेन्ससाठी असते. त्या टेस्ट सिरीज वगैरे लावणं, त्या परीक्षा वगैरे देणं, आणि स्वतः अभ्यास करून मग म्हणजे जर परीक्षेत कमी मार्क येत आहे किंवा तुम्हाला वाटतं आहे की तुमचे उत्तर तेवढ्या लेवलचे नाही आहे, तर ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणं, टॉपरच्या कॉपीज वगैरे पाहून या केल्या तर क्लासेस वगैरेची मला नाही वाटत सर गरजही पडते. इंटरव्ह्यूसाठी लागतं पण.
गावकऱ्यांनी हा जो केलेला सत्कार आहे खरोखरच हा एक सर्वोच्च एक आपल्यासाठी एक पुरस्कार म्हणायला हरकत नाही. कारण हे जे गावकऱ्यांचं प्रेम आहे तर याची उतरा येणाऱ्या काळात कशी करायला आपण? खरं तर सर प्रेमाचा उतारा होत नसतो आणि मला खरंच नाही माहिती आहे की मी कसा उतारा करेल, पण मी प्रयत्न करू शकतो, मी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. आणि माझा हाच प्रयत्न असेल की आता मला फक्त 2 गोष्टी जमतात सर. एक म्हणजे अभ्यास वगैरे करायला आणि दुसरं मी कसा अभ्यास केला आहे ते सांगायला. येस. तर मी तेच सांगेल की कसं गाईड करता येईल त्यांना. असं मोठा भाऊ म्हणून माझ्यापेक्षा जे लहान असतील त्यांना फक्त हेल्पच करू शकतो सर. दुसरं तर म्हणजे सध्या तर म्हणजे मी कमवतही नाही की मी मॉनिटरी हेल्प वगैरे करेल, पण मी माझ्या एक्सपिरियन्सेस थ्रू त्यांना समजून सजेस्ट करू शकता. येस, मी सजेशन आणि गायडन्स देऊ शकतो. येस. येस सर. निश्चितच बघा या ठिकाणी हर्षवर्धन तिडके यांनी निश्चितच गावचा हर्ष या ठिकाणी वाढवलेला आहे. उल्हासित आणि या ठिकाणी आनंद गावकऱ्यांना दिलेला आहे, तालुक्याला दिलेला आहे आणि जिल्ह्याला दिलेला आहे. आपल्यासोबत त्यांचे वडील देखील आहेत की ज्यांनी या ठिकाणी अगोदर या ठिकाणी हाडाचं काढं करून अगदी खूप मेहनत करून आणि मुलांना कसं काढावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण अशोकराव तिडके यांच्याकडून घ्यावं लागेल. काय सांगायचं सर, आपण हे जे आपल्या समोर आज गावकऱ्यासमोर जे ज्वलंत उदाहरण ठेवलेलं आहे आपल्या मुलाचं, खरोखरच हे प्रेरणादायी उदाहरण आहे. मी म्हणतो की सर्वच पालकांनी थोडंसं जर जागरूक झाले वेळेवर म्हणजे 10वीच्या 8वीपासून कमीत कमी थोडासा बेसिक्स थोडं कंप्लीट लेकराचं बघितलं आणि त्या लेकरामध्ये जर थोडीशी चुणूक दिसली आपल्याला तर त्या दिशेनं प्रयत्न करायला पाहिजेत. कारण प्रयत्न केले तरच काहीतरी भेटू शकतं. आणि निष्काम प्रयत्न म्हणजे कसं आहे की आजच्या काळात कॉम्पिटिशन एवढी झाली आहे की ते लेकराला सुद्धा बर्डन वाटलं नाही पाहिजे. भाई तू हे कर, फ्रीली कर. आणि त्याच्याकडून तर निश्चितच त्या पद्धतीचं वातावरण जर दिलं, पालकांनी सांगितलं, सपोर्टिव्ह ठेवलं. फक्त शिक्षण किंवा अभ्यास म्हणजे सर्वच नाही, त्याचं हेल्थही बघावं लागतं, सर्वच गोष्टी बघावं लागतात. हे जर प्रत्येकाने जर मनात ठरवलं आईवडिलांनी, तर मला वाटत नाही की कोणताही विद्यार्थी बरं काय म्हणजे ह्याच्यापासून वंचित राहील. UPSC बिलकुल आरामात 100% ते क्रॅक करणार आणि IAS बनणार, IPS बनणार, IRS बनणार. फक्त त्यांनी ठरवायला पाहिजे, थोडासा करायची गरज आहे. तेवढंच त्यांनी जर पालकांनी तसं बिंबवलं लेकराच्या बालमनावर. बऱ्याच पालकांना या ठिकाणी ते जे पाल्य असतात किंवा मुलं असतात त्यांना बर्डन वाटतं ते पालकांना. नाही, बर्डन नाही. त्यांना आज जे बरं वाटतं, वाईट गोष्टी म्हणता किंवा आज जे मोबाईल वगैरे हे ज्या गोष्टी आहेत किंवा वातावरण जे म्हणतो आपण, तर आपण आपल्या घरातलं प्रत्येकाने जर वातावरण दुरुस्त केलं. आमच्या गावात जी आता परंपरा सुरू झाली आहे, प्रत्येक पालक जर तसेच जर समजा तत्परतेनं आपापल्या घरामध्येच लेकरांकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आमच्या गावातले प्रत्येक घरातून एक IAS अधिकारी इथं निपजेल. पुन्हा भविष्यामध्ये 100% ती खात्री आहे. आमच्या गावामध्ये एवढी ताकद आहे इथल्या लोकांमध्ये. त्यांनी जर ठरवलं तर प्रत्येक घरामधून येत्या पुढच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये असे अधिकारी बनतील ह्याची मला खात्री आहे. तर मी एवढंच म्हणतो की आमच्या सर्व या कार्यक्रम जे आज गावकऱ्यांनी ठेवला, आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे एक सगळ्यांना आव्हान आहे की या माध्यमातून पालकांनी प्रेरणा घेऊन आपल्या पाल्यामध्ये ते स्वप्न कसं उतरेल याच्यावर थोडंसं चिंतन मनन करून ते प्रत्यक्षात आणावं भविष्यामध्ये, एवढंच मला वाटते. निश्चित या ठिकाणी हे होते या ठिकाणी हर्षवर्धन अशोकराव तिडके. या ठिकाणी निश्चित त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.